बिहारची परिस्थिती कशी होती सर्वांना माहित आहे. अहो, बिहार सारखं राज्य, छोटं राज्य, या राज्यामध्ये केंद्र सरकार मोफत मध्ये लस देत होतं आणि स्वतःचा प्रचार करून घेत होतं. का महाराष्ट्र त्यांना दिसला नाही? महाराष्ट्रामध्ये भाजपचे आमदार निवडून आले नव्हते का? भाजप महाराष्ट्रामध्ये नव्हती. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रामध्ये होता. आणि हा ब्रँड WHO ज्या ब्रँडचं नाव अख्ख्या जगामध्ये केलं, तो ब्रँड यांना चालत नव्हता. म्हणून यांनी महाराष्ट्रासाठी येणारा जो 38,000 कोटी रुपयाचा निधी होता तो देखील थांबवला होता. इतकी दुजा भावना या केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत केली होती की ही कोरोना काळामध्ये उत्तर प्रदेश मधील ज्यांना आपण योगी योगी म्हणतो, हिंदुत्वाचे धडे देतो, अहो अक्षरशः त्या गंगा यमुना जी काय नद्या असतील त्यामध्ये अक्षरशः लाशा वाहत होत्या. अशी अवस्था जर महाराष्ट्रामध्ये झाली असती तर मला सांगा, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आपण स्वाभिमानाने घेतलं असतं का? अहो, आज ज्या कर्त्या व्यक्तीनं तुमच्या आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी पहिल्याच अधिवेशनामध्ये कोरोनाचा काळ असताना देखील 2 लाख रुपयाचं पीक कर्जाचं अनुदान आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना दिलं, शेतकऱ्यांना दिलं, तो लाभ आम्ही कधी विसरू शकत नाही. 2019 मध्ये पोलीस भरती निघाल्या, अनेक भरत्या निघाला. आम्ही स्वाभिमानाने सांगतो त्या भरत्यामध्ये कुठल्याही प्रकारची गद्दारी झाली नाही. परंतु या महाराष्ट्राला कीड लागली आहे. आता प्रत्येक गोष्टीमध्ये गद्दारी होते, प्रत्येक भरतीमध्ये घोटाळा होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे टार्गेट ठरलेलं असतं. आणि आज आम्हाला असं सांगावं वाटतं की आमच्यासारख्या तरुणांकडे जर 50 कोटी असतील तर आम्ही नोकरीला लागू शकतो. अशी अवस्था या महाराष्ट्राची सद्यस्थितीला झालेली आहे. अहो, हा महाराष्ट्र या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र होता. दिल्ली पुढे महाराष्ट्र कधी झुकला नव्हता, हे बाळासाहेबांचं ब्रीद होतं. अहो, दिल्लीचे हित तर असतो महाराष्ट्र माझा, आणि तुम्ही दिल्ली वाऱ्या करून महाराष्ट्राचे प्रोजेक्ट गुजरात, उत्तर प्रदेश अशा राज्यामध्ये पाठवतात. कशासाठी? निवडणुकीच्या प्रचारासाठी. ज्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे कर्ता व्यक्ती ज्या वेळेस सत्तेमध्ये होते, 2.5 वर्ष सत्तेमध्ये होते, कर्नाटकच्या एकाही मुख्यमंत्र्याचं किंवा एकाही व्यक्तीचं हिंमत झाली की ते वेळेवर हात लावायची. सरकार बदललं, चेहरे बदलले, सरळ सोयीस्कर झालं. भाजपची सत्ता आली. लक्षात जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असतील तरी भाजपची सत्ता आली आणि कर्नाटकच्या कुरघोड्या सुरू झाल्या, महाराष्ट्रावर नजर टाकण्या सुरू झाल्या. अशा महाराष्ट्राला ज्या वेळेस आमचे कर्ता व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस कोणाची हिंमत झाली होती का? तुम्ही बघा, मागच्या बातम्या बघा. ज्या वेळेस आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व काही ठीक चालू होतं, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना अनेक प्रकारची विकास कामं महाराष्ट्रामध्ये होत होते. त्यावेळेस कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे देशामध्ये 1 नंबरला येत आहे, कुठेतरी मुख्यमंत्री पदावर त्यांचं नाव या देशामध्ये गाजत आहे. हे बघून कंगना राणावत सारख्या अभिनेत्री त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करतात. जे वरळी विधानसभामध्ये ज्यांचं ऑफिस आहे, अर्णब गोस्वामी पत्रकार, जे स्वतःला पत्रकार म्हणतात, त्यांनी देखील खालच्या पातळीची टीका त्यांच्यावर केली. मला सांगा, त्यांनी थेट मुंबई पोलिसांवर अशी खालच्या पातळीची टीका केली. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितलं होतं की अतिरेक्यांच्या गोळ्यात छातीवर झेलून महाराष्ट्राला वाचवणारा आमचा पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस आहे आणि तो मुंबई पोलीस आहे असं ठणकावून सांगणारे महाराष्ट्राचे कुटुंब म्हणून महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे लावून धरत असताना या महाराष्ट्राला आज या दिल्लीपर्यंत जर ताटमनाने कोणी शिकवायला शिकवलं असेल तर ही आमची शिवसेना असू शकते आणि आमचे कर्ते धरते सद्यस्थितीला महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असणारे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असू शकतात. अहो, त्यांचं सारखं मॉडेल कोरोना काळामध्ये कोणी तयार केलं नाही. अहो, टास्क फोर्सची पहिली स्थापना करणारं महाराष्ट्र राज्य होतं आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. कोरोना काळामध्ये अशा अनेक प्रकारचे कामं केलेले आहे. आम्ही जनसामान्य जळगावमधून येणारे लोक आहेत, आम्हाला माहिती आहे आमच्या खानदेशामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंना किती मानणारे लोक आहेत. आमच्या शेतकऱ्यांमध्ये आणि मुखामध्ये शिवसेनेच्या बाणामध्ये आणि हातातल्या शिवबंधनामध्ये जी काही ताकद आहे ना ती गद्दारांच्या सेनेसोबत कधी लावून जाऊ शकत नाही. अहो, आम्ही स्वाभिमानाने अभिमानाने महाराष्ट्राचे एक करते धरते आणि निष्ठावान शिवसैनिक आहोत आणि हा महाराष्ट्राला तारणारे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचे कुटुंब प्रमुख आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या राज्यासाठी अनेक जणांनी प्राणाची आहुती दिली, परंतु यांचा डोळा एकच, मुंबई. अहो, मुंबईचं काय घेऊन बसलाय तुम्ही? या मुंबईमधला महाराष्ट्रामधला मराठी माणूस कधीही शिवसेनेला सोडू शकत नाही. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि आमची मुंबई आमचा प्राण आहे आणि शिवसैनिक कधीही मुंबईला आपल्या हातातून जाऊ देणार नाही हा ठाम विश्वास आम्ही सांगू शकतो. मी